पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधून फिरवली पाठ आणि गोदावरी नदीची लागली वाट अशीच म्हणण्याची वेळ आता आली आहे। आपण बघू शकतोय का 2 दिवसापूर्वीच पंतप्रधान यांनी या नाशिक दौऱ्यावर आलेले होते आणि रामकुंडावर येऊन त्यांनी गोदावरीची आरती केलेली होती, पूजा केलेली होती आणि त्यामुळे संपूर्ण परिसरात स्वच्छता करण्यात आलेली होती। संपूर्ण परिसरातील रंगरंगोटी करण्यात आलेली होती। प्रशासनाने फक्त रंगरंगोटीचा देखावा केला, मात्र पंतप्रधान यांनी नाशिकमधून पाठ फिरवतात परिस्थिती जैसे ते तैसेच आपल्याला बघायला मिळत आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक दाखल झालेले आहे। संक्रांत असल्यामुळे या ठिकाणी इतर राज्यातून देखील भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि त्याचबरोबर भिक्षुक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहे। आपण आता बघू शकतोय का आपण आता राम सेतू पुलावर आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने भिक्षुक या ठिकाणी बसलेले आहे। संपूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूनी आपण बघितलं तर भिक्षुक या ठिकाणी बसलेले आहे। संपूर्ण परिसरात 2 दिवसापूर्वी जे स्वच्छता होती ते पुन्हा स्वच्छता दिसत नाही आहे, फक्त स्वच्छतेचा देखावा करण्यात आलेला आहे। करोडो रुपये खर्च करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिकमध्ये दौरा झालेला होता। संपूर्ण परिसरात रंगरंगोटी करण्यात आलेली होती, स्वच्छता करण्यात आलेली होती। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काळाराम मंदिराची आरती पूजा करण्यात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरात परिसरातील स्वच्छता करून संपूर्ण देशाला स्वच्छतेचा संदेश दिला। मात्र याचा संदेशचा विसर आता नाशिक महानगरपालिका आयुक्तांना आणि अधिकाऱ्यांना पडलेला दिसून येत आहे। कारण 2 दिवसापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये आलेले होते आणि त्यामुळे संपूर्ण परिसरातील स्वच्छता करण्यात आलेली होती। जे भिक्षुक आहे भिक्षुकांना इकडनं काढण्यात आलेलं होतं, मात्र आता पुन्हा परिस्थिती जशी ते तशीच या ठिकाणी दिसत आहे। तबरेज शेख, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।